आपण इतरांसाठी आपण आपली भाषा सोडतो. बाहेरून लोक येतात, आपण त्यांच्यासाठी त्यांच्या सोयीसाठी आपण त्यांच्या भाषेत बोलतो. त्यांना इथे येऊन आपली भाषा शिकायची नसते, उलट ते इथे येऊन आपल्याला प्रवृत्त करतात त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी. मराठी माणसाने स्वत्व सोडलंय, मराठी माणसाने स्वतःची ओळख सोडली. आपण त्यांच्या राज्यात गेल्यानंतर आपण मराठीत बोलणार आहोत का हो? ते ऐकून घेतील का? आता याच्यावर काही लोक बोलतील, तुम्ही दक्षिणेत गेल्यानंतर दक्षिणेची भाषा शिकणार आहात का? जर मी 2-4 दिवसांसाठी गेलो तर एक तोडकी मोडकी का होईना त्यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न जरूर करेल, आणि नसेल तर नम्रपणे सांगेल की मला येत नाही, पण मी शिकेल नक्की. तिथे राहायला जाणार असेल तर नक्की शिकेल, भाषा शिकलीच पाहिजे. पण इथे 25-25, 30-30 वर्ष येऊन राहणारे इतर राज्यातले लोक इथे येऊन त्यांना मराठी शिकायची नसते, आपण त्यांना गरज पडून देत नाही. हा हिंदीचा विळखा सगळ्यात जास्त जोरात कोणाला पडत असेल तर तो महाराष्ट्राला. राजस्थानचे लोक राजस्थानी भाषेसाठी लढतात, पंजाबचे लोक पंजाबी भाषेसाठी लढतात. तिथे कोणी प्रश्न करणार नाही. आपण आपल्या भाषेबद्दल बोललो की आपण देशद्रोही असतो, देश तोडणारे असतो. आपल्या भाषेसाठी बोलणं म्हणजे देशद्रोह. आणि एखाद्या मुजोर परप्रांतीयाला कानाखाली मारली की ते सगळे एकत्र होतात, उत्तर भारतीय म्हणून एकत्र होतात, आणि आपण मराठी म्हणून एकत्र झालो की आपण देशद्रोही.